सर्वांनी जागेवरती बसून घ्यायचं आहे। या ठिकाणी साहेबांचं भाषण होईल, नंतर आभार प्रदर्शन होईल आणि नंतर आपण भोजन केल्याच्या नंतरच या ठिकाणून जायचं आहे। सर्व बाहेरगावून आलेली मंडळी असतील, गावातील असतील, सर्व विद्यार्थी यांना सूचना आहे, कृपया आपण कोणी जायचं नाही, जागेवरती शांत चित्तानं बसायचं आहे। पुढे पुढे या सभेला संबोधित करून पुढच्या सभेसाठी गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कंधारचे आमदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर, ज्यांनी हे सभा या ठिकाणी आयोजित केली, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आपल्या गावचे सुपुत्र दिलीपरावजी धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशचे चिटणीस वसंतराव सुगावे, जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनंदाताई जोगदंड, सौ छायाताई दिलीपराव धर्माधिकारी, शिवाजीराव धर्माधिकारी, सुदर्शन धर्माधिकारी, बाबूरावजी कदम, आशिष धर्माधिकारी, सुरेखा पाटील महिला शहर अध्यक्षा, सुधाच्या पंपटवार महिला सरचिटणीस, प्रभाकर पवार गोळेगावकर, बाळासाहेब देसाई कावळगावकर, शिवाजीराव जाधव, जीवन चव्हाण, दत्ता पाटील होटाळकर, श्रीमान पंडित हंबर्डे, ॲडव्होकेट जमीर पटेल, डॉक्टर उत्तम सोनकांबळे, रावसाहेब बेलकर, विश्वनाथ बडुरे, बाळासाहेब पांडे ज्येष्ठ पत्रकार, संजय नेर्लेवाड, सय्यद भाई, शिवचंद्र डांगे आणि ज्यांचा आपण आत्ता सत्कार केला त्या भागाचे पत्रकार गंगाधर ढवळे, अंकुश हनुमंते, मंगेश आईनवार, ज्ञानेश्वर सुरेवाड, वानखेडे गुरुजी आणि ज्यांनी सूत्रसंचलन केले ते नागराव तिप्पलवार आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले बरबडा सर्कलमधील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी, उपस्थित बंधू भगिनींनो, मला यायला थोडा उशीर झाला। मी परभणीला गेलो होतो आणि तिथून यायला मला थोडा उशीर झाला। महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि पुढच्या महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत अशा प्रकारचं अंदाज आहे। आत्ताच जसं आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी सांगितलं, नांदेड जिल्ह्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि सगळ्या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं अतिशय जोरदारपणानं त्या ठिकाणी आपले उमेदवार उभे केलेले आहेत। येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये देखील आज जे नांदेड जिल्ह्यामधलं वातावरण आम्हाला दिसतंय, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नंबर 1चा पक्ष राहील असं माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे। आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार,
राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे अर्थमंत्री हे नेहमी आपल्या भाषणामध्ये म्हणतात की आमचा पक्ष छत्रपती शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, अहिल्याबाई होळकर या सर्व राष्ट्रपुरुषांच्या विचाराचा पक्ष आहे. आज जे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे भारतीय जनता BJPचं, राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे ह्या तिन्ही पक्षामध्ये आमचाच पक्ष असा आहे की सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. म्हणून लोकांचा अतिशय प्रचंड प्रतिसाद आपल्या पक्षाला आहे. आणि अजित पवारांसारखा एक कणकर, दिलेला शब्द पाळणारा आणि गेल्या 11 वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणारा असा एक खंबीर नेता आज या पक्षाचा प्रमुख आहे. मला मुद्दाम आपल्याला विनंती करायची आहे. काँग्रेस ही स्वतःला सेक्युलर पक्ष मानतो, पण काँग्रेस अतिशय कमजोर झालेला आहे. मी तुम्हाला सांगतो, कालच बिहारच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये त्यांचे काय हाल झाले तुम्हाला माहीत आहे. 5 ते 6 उमेदवार निवडून आले. मुझे खास करके हमारे मुस्लिम भाइयों को दरखास्त करनी है, कांग्रेस सेकुलर है बोल के उसको अगर आप वोट करेंगे तो वोट का बंटवारा होगा कांग्रेस में और राष्ट्रवादी में, और BJP चुन के आएगी. मी तर असं म्हणेन की आता काँग्रेस पक्ष म्हणजे BJPला निवडून आणणारा, मतदाराची विभागणी करणारा पक्ष, एवढीच ताकद त्याची शिल्लक राहिली. फार ताकद नाही. मी तुम्हाला सांगतो, आज उत्तम उदाहरण आहे की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मुश्रीफ साहेब जे मंत्री आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत. नवाब मलिक यांची मुलगी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आली. आणि परवाच MLCच्या काही जागा होत्या, अजितदादा पवारनी सांगलीच्या एका मुस्लिम कार्यकर्त्याला त्या ठिकाणी MLC केलं. म्हणून मला विशेष करून आमच्या मुस्लिम बांधवांना विनंती करायची आहे की महाराष्ट्रामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे, तुम्हाला ताकद देणारा पक्ष आहे. म्हणून कृपा करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकच आहेत असं समजून आपलं मतदान करू नका. तुमचं मत त्यांना देणं म्हणजे BJPची ताकद वाढवणं, असंच त्याचं मतदानातून चित्र निर्माण होईल. ह्या भागाचे काही विकासाचे प्रश्न आहेत, मला त्याची जाणीव आहे. परवा जी अतिवृष्टी झाली आपल्या बरबडा सर्कलमध्ये, गावामध्ये, जवळपासच्या पंचकोशीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं. बॅकवॉटरमुळे झालं, अतिवृष्टीमुळे झालं. ह्यासंबंधी अजितदादाकडे बैठक झाली आणि काही गोष्टीचा त्यासंबंधी निर्णय येणाऱ्या काळामध्ये होईल. पण सर्वात महत्त्वाचा निर्णय जो झाला तो शेतकऱ्याला दुष्काळाच्या निमित्तानं ह्यापूर्वी जे काही अनुदान मिळत होतं त्याच्या जवळपास 2.5 पट, मनोहरराव 2.5 पट काय आता 3 पटी होऊ शकेल. मी तुम्हाला सांगतो, जर आपल्याला विम्याची रक्कम जर मिळाली, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतायत आपलं सरकार, तर हेक्टरी ते जवळपास 30-35 हजारपर्यंत जाईल सगळं मिळून. हां, आणि आता 35,000 कोटीचं पॅकेज त्यांनी जाहीर केलं. मी आता 40 वर्षापासून राजकारणामध्ये आहे. ह्याच्यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीच्या निमित्तानं शेतकऱ्याला अनुदान मिळालेलं नाही. ठीक आहे, शेतकऱ्यांचं नुकसान तर खूप झालं,
ते सगळ्याच्या सगळं काही भरून निघत नाही, पण मोठा पॅकेज आपल्या सरकारनं जाहीर केलेला आहे. या ठिकाणी आमच्या या भागातले कुष्णूर पाटोद्याची काही मंडळी बरीच असतील. मी नेहमी हा प्रश्न मांडतो, नरसीच्या मीटिंगमध्ये मांडला, परवाही मी दादांना बोललो, कोलंबी लिफ्टचं पाणी करपाल तर कुष्णूर भागाला मिळणार होतं सुगा. ते पाणी नंतरच्या काळामध्ये इतरत्र डायव्हर्ट झालं आणि मी दादांना विनंती केलेली आहे की या लोकांवर अन्याय झालेला आहे आणि आपल्याला त्या लिफ्टमध्ये वाढ करावी लागेल आणि पूर्वी जे क्षेत्र होतं मंजूर त्याला पुन्हा पाणी द्यावं लागेल. त्यामध्ये काही पाठोद्याचाही भाग आहे मला माहिती आहे, कारण ती माझ्या काळामधली लिफ्ट आहे. हे काही विकासाचे प्रश्न आहेत, ते आपण सोडूया. आता प्रामुख्यानं येणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक, या ठिकाणी दोघेही इच्छुक आहेत. दिलीपरावच्या सौभाग्यवती आणि आमच्या सुगावेच्या. तुम्ही दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसमधले सिनियर नेते आहात. मी तुम्हाला प्रतापरावनं आपल्या भाषणामध्ये सांगितलं, दिलीपराव तुम्ही अध्यक्ष असतेवेळेस प्रतापरावचा प्रवेश झाला, मला वाटते माझाही त्याच वेळेस झाला, तुमच्याच अध्यक्षतेला झाला. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही दोघंही, आम्ही जरी सिनियर कार्यकर्ते असलो तर राष्ट्रवादीमधले तुम्ही सिनियर आहात. मी तुम्हाला प्रतापरावनं अतिशय स्पष्टपणाने सांगितलं आणि मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, पक्ष सर्वे करतो, तुम्हालाही माहीत आहे दोघांनाही. पण एक मात्र तुम्हाला नक्की आहे सुगावे, समोर जे उमेदवार उभा आहे भारतीय जनता पक्षाचा, तुम्ही दोघं एकत्र असेपर्यंत राष्ट्रवादी या ठिकाणी ताकदीनं लढू शकणार नाही. उमेदवारीसाठी आपण दोघं इच्छुक आहात. प्रतापराव म्हणल्यासारखं वरिष्ठापाशी रिपोर्ट जाईल. आता तर आमचा तुम्हाला दोघालाही आशीर्वाद आहे, तुम्हाला माहीत नाही तर वरचा पक्ष काय करते आम्हाला माहीत. कारण अखेर मी किंवा प्रतापराव त्या प्रक्रियेच्या टॉप लेवलला नाही. टॉप लेवलला तर दादा, आदरणीय तटकरे साहेब यांची जी काही कमिटी आहे त्यामध्ये होईल. मी तुम्हाला दोघालाही शुभेच्छा देतो. मी तुम्हाला सांगतो की तुमचं त्या ठिकाणी जे काही असेल आणि तुम्ही पूर्ण ताकदीनिशी ह्या ठिकाणी ही निवडणूक लढवा. आजची ही जी उपस्थिती आहे, एवढ्या विराट संख्येनं आज या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि हे कार्यकर्ते ताकदवर आहेत. एक एक कार्यकर्ता गावामध्ये 400-500 मतदान तुमच्या पक्षाला करू शकेल अशा प्रकारचं त्यांची गावामध्ये लोकांमध्ये पकड आहे. म्हणून मी अशी अपेक्षा बाळगतो की या ठिकाणी आपण सर्वजण एकजुटीनं राष्ट्रवादी पक्षाच्या मागे खंबीरपणानं उभं राहाल आणि या ठिकाणी पक्ष जो उमेदवार देईल त्याला आपण निवडून द्याल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी अतिशय चांगली सभा आपण या ठिकाणी घेतली, त्याबद्दल दिलीपराव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.